चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज व्हेज कटलेट बनवत आहे। मी तुम्हाला लागणारं साहित्य दाखवते। चल, हा बटाटा आहे, मी बॉईल केलाय, बॉईल करून सोललेला आहे। गाजर आहे, थोडं बीटरूट घेतले मी त्यात टाकायला, आणि मटर आहेत, बॉईल करून मी थोडं मॅश केले त्याला। कोथिंबीर चिरलेली, हिरवी मिरची आणि आलं, हा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ आणि ब्रेडचे क्रब्स करून घेतलेत मी। आता हे सगळं मिक्स करून मी तुम्हाला कटलेट दाखवते। आता बटाटे मॅश केले, त्याच्यामध्ये जे सगळं टाकून घेऊ आपण, सोबतच टाकून घेऊ, सगळं मॅश होऊन जातंय। आणि गाजर टाकूयात, त्याच्यामध्ये मिरची, आलं, अजून हे मीठ आणि हे चाट मसाला आणि हे कोथिंबीर। आता हे सगळं आपण मॅश करून घेऊयात। हे पण टाकायचं थोडंसं, क्रब्स आहे, ब्रेड पावडर पण आहे, हे थोडीशी टाकून घेऊ आपण, कटलेट फुटणार नाहीत। चांगलं मिक्स करून घेऊया त्याला, ह्याला लावून घेऊ आपण असं, म्हणजे जरा चांगले क्रिस्पी होतील कडक। त्याला लावून आपण तळून घेऊयात। असे झाले ते बघा, हे कटलेट सगळं आता तयार आहेत। आता आपण ह्याला तव्यावरती हे करून घेऊयात। हे बघा, असे कटलेट आपण आता जास्त तळायचं नाही तेलामध्ये, लय तेल घुसतं मग त्याच्यामध्ये, असं करून घ्यायचे। चार चार टाकू आपण, बारीक गॅसवरती करायचे, जास्त जळणार नाहीत आणि आतून पण शिजून निघेल। असे चांगले पलटून घ्यायचे थोडेसे, असे एका एका साईडचे लाल झाले ना, हे बघा, बघू शकता तुम्ही कसे असे लाल झालेत, हे बघा एकदम असे कडक झालेत। आता आपण याला साईडला करू आणि दुसरे वाले असे लगेच ठेवून घेऊ आतमध्ये। जास्त तेल लागत नाही ह्याला, डीप फ्राय केलं तर खूप सारं तेल जातं त्याच्यात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे मी व्हेजिटेबल कटलेट बनवल्यात आणि हेल्दी आहेत। तुम्ही पण बनवून बघा घरी, टेस्टी लागतात। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असंच आमचे व्हिडिओ बघत राहा।